परीक्षिती राजाचा प्रश्न आहे आता की आम्हाला कपिल अवताराची कथा सांगा. आत्ताच आपण सगळ्यांनी कथा ऐकलेली होती. स्वयंभू नावाचा मनु ब्रह्मदेवानं निर्माण केलेला होता आणि शतरूपा नावाची मुलगी निर्माण केली होती. त्या दोघांचं लग्न ब्रह्मदेवानं लावलं आणि स्वयंभू राजाला 5 मुलं झालेले होते. 3 मुली 2 मुलं 5 मुलं झाले होते. स्वयंभू राजा तीर्थयात्रा करण्यासाठी निघाला आणि 12 वर्षानंतर घरी आला. पूर्वीच्या काळी तीर्थयात्रा पायी पायी केल्या जात होत्या. आता सगळ्या सुविधा आहेत आणि सगळ्या सुविधा असून सुद्धा लोक तीर्थयात्रेला जायला तयार नाहीत. पूर्वी पायी पायी तीर्थयात्रा. आपल्या घरामधला एखादा व्यक्ती जर बद्रीनाथला केदारनाथला जर चालला तर घरातले सगळे लोक जड अंतःकरणानं त्यांना निरोप द्यायचे, कारण तिकडे गेल्यानंतर परत येण्याची शक्यता नसायची, शाश्वती नसायची. आता जर सासूबाई जात असेल तर सुनबाईला आनंद वाटतो. अनुभव घ्यायचा तर जरूर घ्या. तुम्ही तीर्थक्षेत्री जा आणि घरी फोन लावा तीर्थक्षेत्रीवरून सुनबाईला, सुनबाई मी इकडे आल्यापासून काशीला आल्यापासून कसं वाटायला लागलं. ती मनामध्ये म्हणते इतकं छान वाटायला लागलं की तिकडच काशी हो तुमची. म्हणजे लोक खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळी दुःख वाटायचं, पण आता मात्र बरं वाटतं. तीर्थाशी जाता बहु दुःख वाटे, विषयांतरी राहुनी सौख्य वाटे. स्वहित माझे मजला कडे ना, तुझवी न रामा मज कंठवेना. स्वयंभू नावाचा राजा 12 वर्षानंतर घरी आला आणि त्यांनी विचार पाहिलं तर आपल्या 3 मुली वयामध्ये आलेल्या होत्या. 2 मुलं वयात आले होते. आपल्या मुलींचे लग्न करावे म्हणून 3 मुली सोबत घेतल्या. ब्रह्मदेवाकडे आले स्वयंभू राजा आणि विचारलं माझ्या मुलींसाठी ठिकाण सांगा. ब्रह्मदेव म्हटले की तू कर्दम ऋषीकडे तुझ्या 3 मुली घेऊन जा. कर्दम ऋषीला जी आवडेल ती देऊन टाक. बाकीच्या 2 मुलीसाठी घर बसल्या तुला स्थळ येईल असं ब्रह्मदेवानं सांगितलं. 3 मुली सोबत घेतल्या. आले कर्दम ऋषीकडे. कर्दम ऋषीनं पाहिलं माझ्यासाठी स्थळ आलेलं आहे, मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे, पण जोपर्यंत या मुलींची मी परीक्षा घेणार नाही तोपर्यंत एकाही पोरीला पसंती देणार नाही. कर्दम ऋषीनं परीक्षा घेतली. 3 मुलींची परीक्षा, स्वयंभू राजाच्या मुली. आता परीक्षा कशी घेतली तर बसायला 3 आसनं टाकली कर्दम ऋषीनं. आसनावर जर पोरी बसल्या, आसन मी टाकलेलं आहे, त्या 3 आसनावर जर पोरी बसल्या तर समजून चुकायचं की आता जर ही मान ठेवत नाही तर पुढे काय मान ठेवल. जुन्या काळी परीक्षा असायच्या, आता काही परीक्षा राहिलेच नाहीत म्हणा. जुन्या काळी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असेल तर पायाचा तळवा पाहिजे आणि लांबसडक केस पाहिजे, त्यावरून पसंती द्यायची. पायाला जर खड्डा असेल पुरीच्या तर मग ठीक आहे, पण पाय जर सपाट असेल तर सगळं सपाट असं पूर्वीचे लोक म्हणायचे. आता पोरीच नाही आहेत. 100 मुलांच्या पाठीमागे 80 मुली. 80 मुलींचं लग्न 80 मुलांसोबत होणार. उरलेले 20 पोरं 100रातले राहिलेले त्यांचं लग्नच होत नाही. मग ते बापाला परेशान करतात, बाबा लगीन डिंगचिक डिंगचिक डिंगचिक. बाप म्हणतो कारट्या तुला काही सोयरीक स्थळ येईना. ते सचिन महाराज आहेत, त्यांना पत्रिका दाखव आणि सगळा घोटाळा गल्लो गल्ली माझ्या समोर ये. गणेशराव काय सांगा तुम्हाला, गल्लो गल्ली. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो जुना काळ वेगळा, आताचा काळ वेगळा. 3 आसनं टाकले कर्दम ऋषीनं. एका आसनावर आकृती बसली स्वयंभू राजाच्या 3 पोरी. दुसऱ्या आसनावर प्रसूती बसली, पण तिसऱ्या आसनावर देवहूती नाही बसली. त्यांनी आसन टाकलेलं आहे. त्यांनी आसन टाकलं तर बसावं कसं. बरं आसनाचा अपमान नाही जर बसलं तर. म्हणून देवहूतीनं आपला उजवा हात आसनावर ठेवला आणि जमिनीवर बसली. ते पाहिलं कर्दम ऋषीनं. लग्नाच्या आधी एवढा मान ठेवते, लग्न झाल्यानंतर किती मान ठेवेल. कर्दम ऋषीनं देवहूतीला पसंती दिली. लग्न झालं, पण लग्न होण्याच्या आधी कर्दम ऋषीनं देवहूतीला सांगितलं हे बघ देवहूते, तू माझ्याशी लग्न करणार, मी जास्त संसार करणार नाही. माझा जन्म परमार्थ करण्यासाठी आहे. मी जास्त काळ तुझ्यासोबत राहणार नाही. देवहूती म्हणते मग मी लग्न करू कशासाठी.
ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तुझ्यासोबत मी संसार करेल, घरामध्ये एखादा मुलगा जन्माला आला की मात्र मी परमार्थाला अरण्यामध्ये जाईल. मग चालेल का? देवहूती म्हणते अवश्य, पण मुलगा होऊ द्या, मग जा तुम्ही घर सोडून अरण्यात तपश्चर्याला. ठीक आहे, वचन घेतलं, लग्न झालं. देवहूती आणि कर्दम यांचं लग्न झालं. कालांतरानं कर्दम ऋषीपासून देवहूतीला दिवस गेले, मासाठाई गर्भ वाढू लागला आणि पहिली मुलगी जन्माला आली. पहा, कर्दम ऋषीला दुसरी मुलगी जन्माला आली. बायकोला वचन दिलं होतं मुलगा झाल्यानंतर मी अरण्यात तपश्चर्याला जाईल, पण मुलीच होऊ लागल्या. तिसरी मुलगी, चौथी मुलगी, पाचवी मुलगी, सहावी मुलगी. सूत्र असं सांगतंय भागवताचं की संसारामध्ये तुम्ही जसं विचार करताल त्याच्या विरुद्ध होईल. आपल्याला असं वाटतं असं जर झालं तर किती छान होईल, पण तसं होतच नाही, दुसरंच होतं. ते संसाराचं सूत्रच तसं आहे. म्हणून जसा विचार केला त्याच्या उलट होणार. एखाद्या माणसाला असं वाटतं बंगला चांगला असावा, पण बंगला होतच नाही आयुष्यामध्ये कधी त्याच्या. एखाद्या माणसाला असं वाटतं बँक बॅलन्स चांगला असावा, कधीच नाही होत. ते संसाराचं सूत्र आहे. ज्या गोष्टी नको वाटत असतील त्याच गोष्टी तुमच्या समोर येणार, ज्या मुली आवडत नसतील त्या समोर येणार. म्हणजे हे सूत्र आहे, हे प्रत्येकाच्याच ठिकाणी आहे. कर्दम ऋषीनं वाट पाहिली, 7 मुली झाल्या, 8 मुली झाल्या, 9 मुली झाल्या. आता विचार केला 9 मुली झाल्या, तिला वचन दिलंय मुलगा झाल्यानंतर जाईल. त्या 9 मुली वयात आल्या, त्या मुलींना सोबत घेतलं. कर्दम ऋषी आले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवा, माझ्या 9 मुलींसाठी ठिकाण सांगा. ब्रह्मदेवानं सांगितलं, माझ्या अंगापासून जे 10 मुलं निर्माण केले त्यापैकी 9 जणांना तुझ्या 9 पोरी देऊन टाक. मग कर्दम ऋषीनं आपली मुलगी प्रत्येक ऋषीला दिली. आता कोणती मुलगी कोणाला दिली ते ऐका. आता कला नावाची मुलगी मरीची ऋषीला दिली. शांती नावाची मुलगी अथर्व ऋषीला. ख्याती मुलगी भृगु ऋषीला. अरुंधती मुलगी वशिष्ठाला. अनसूया नावाची मुलगी अत्री ऋषीला. साध्वी नावाची मुलगी क्रतु ऋषीला. श्रद्धा नावाची मुलगी अंगिरा ऋषीला. हविभू नावाची मुलगी पुलस्य ऋषीला. आणि गतिका नावाची मुलगी पुलह ऋषीला. आता 10वा मुलगा ते म्हणजे नारद. ब्रह्मदेवाचा 10वा मुलगा आहे हा. नारदाला ती गोष्ट कळली, माझ्या 9 भावांचे लग्न झाले, माझ्यासाठी एक सुद्धा मुलगी सापडली नाही. म्हणून नारद रागाच्या भरात ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवा, माझ्या 9 भावांचे लग्न झाले, माझं लग्न नाही झालं, एखादी मुलगी नाही सापडली का? मी तुम्हाला सांगतो ब्रह्मदेवा, आजपासून मी ब्रह्मचारीच राहील, लग्न करणार नाही. त्या दिवसापासून नारद हे ब्रह्मचारी राहिले, त्यांचं लग्न झालं नाही. आणि नारदाचा जन्म फक्त देवकार्यासाठी आहे. जिथं एखादा दैत्य परेशान करत असेल तिथं नारद येतात आणि त्या दैत्याचा नाश कसा करायचा हे नारद योजना करतात. पण मात्र नारदानी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट शिकवलेली आहे, वेळोवेळी नामस्मरण करा. हे नारदाने शिकवलेलं आहे. जो व्यक्ती नामस्मरण करतो तो सुखात असतो. आपण सगळेजण त्यामुळेच तर सुखात, नामस्मरण करणारे भक्त सुखात आहेत. आता एकंदरीत ब्रह्मदेवानं एक फळ कर्दम ऋषीच्या हातात दिलं आणि सांगितलं, हे फळ घ्या, तुमच्या बायकोला खायला द्या, तुमच्या पोटी मुलगा जन्माला येईल, तो कपिल अवतार होईल. फळ हाताशी घेतलं कर्दम ऋषीनं, आले आपल्या बायकोकडे, तिला खायला फळ दिलं. देवहूतीनं फळ खाल्लं. देवहूतीला दिवस गेले आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर देवहूती आणि कर्दम यांच्या पोटी भगवंताचा 5वा अवतार झाला आणि तो म्हणजे कपिल अवतार. कपिल भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की. कपिल महामुनी लहानेशे मोठे झाले, 5 वर्षाचे झाले, बारकाईनं कथा आहे का. आणि वयाच्या 5व्या वर्षी कपिल भगवंत वेद म्हणू लागले, मंत्र म्हणू लागले. ते पाहिलं कर्दम ऋषीनं. कर्दम ऋषी आपल्या कपिल मुलाकडे आले. कपिला, किती छान मंत्र म्हणतोयस, मला येत नाहीत ते, मला शिकवशील, हे ज्ञान मला देशील? बाबा, हे ज्ञान तुमच्या नशिबामध्ये नाहीये, हे माझ्या आईच्या नशिबामध्ये आहे, आईला देणार आहे मी. कपिलानं आपल्या वडिलाला संन्याशीची दीक्षा दिली आणि कपिल महामुनीचे वडील म्हणजे कर्दम ऋषी अरण्यात गेले आणि कपिल महामुनी आपल्या वडिलाकडे आले
आपल्या घरामध्ये आईकडे आले. वडील गेले अरण्यात, आईकडे आले. आई, चल मी तुला ज्ञान देतो. आता देवहूतीला असं वाटलं, माझं 5 वर्षाचं पोरग मला काय ज्ञान देणार आहे, दे इथंच ज्ञान. नाही आई, मी ज्ञान अरण्यात देईल. आईला सोबत घेतलं आणि अरण्यामध्ये आणलं. कुठं आणलं माहितीये का? बिंदू सरोवर. वर्णन आहे, तस्मिन बिंदू सरोवासी भगवान कपिल किला. त्या बिंदू सरोवराच्या काठावर आपल्या आईला ज्ञान दिलं कपिल महामुनीनं. आयुष्यात एकदा तरी बिंदू सरोवर करून यावं. आता बिंदू सरोवर फार दूर आहे. जर बिंदू सरोवर नाही करता आलं तर जिथं ज्ञान दिलं ती जागा अजूनही पाहता येते. ती जागा म्हणजे गंगासागर ही जागा येते. म्हणून तीर्थयात्रा करत असताना गंगासागरला एकदा तरी जाऊन या. सब तीर्थ बारंबार आणि गंगासागर एकची बार. गंगासागर हे फार महत्वाचं आहे. म्हणून गंगासागरला एकदा यावं. कपिल महामुनी तिचं मूर्ती आहे पहा, ती मूर्ती पाहावी, दर्शन घ्यावं. आईला दिलेलं ज्ञान तिथं आहे. अजून एका ठिकाणी आईची आणि कपिलाची मूर्ती पाहायला मिळते. ती म्हणजे मातृगया. तुम्ही जर मातृगया म्हणजे गुजरातमध्ये आलेली आहे आणि पितृगया बिहारमध्ये आहे पहा. वडील गेले असतील तर पितृगयाला जाऊन वडिलाच्या नावाने पिंडदान विधी करावा, ते बिहारमध्ये पितृगया. आई गेली असेल तर गुजरातमध्ये मातृगया. आईच्या नावाने पिंडदान विधी जर पूर्ण केला तर आईला गती मिळते. हे तीर्थयात्रा केल्यानंतर लक्षात येतं. फार महत्वाचे, तीर्थयात्रा केल्यानंतर आपल्या भारत देशाची प्रदक्षिणा होते. भारत देशाची प्रदक्षिणा आहे. तुम्ही एखादा मॅप काढा आणि 4 धाम कुठे ते बघा. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे 4 धाम म्हणजे 4ही टोकाला आहेत. भारत देशाची प्रदक्षिणा होते. 4 धाम झाले असतील ना तुमचे? 4 धाम झाले? मग सांगा 4 धाम कोणते? सोपे आहेत महाराज. औरंगाबाद, जालना, बीड आणि गेवराई. म्हणजे हे 4 धाम आहेत का? ज्या गावामध्ये आपल्या मुली दिलेल्या आहेत, जावयाचं गाव म्हणजे धाम असतं का? 4 धाम द्वारका, जगन्नाथपुरी, रामेश्वर आणि बद्रीनाथ, सोबत केदारनाथ. केदारनाथ जरा अवघडच आहे, पण आता मात्र सुविधा भरपूर झाल्या. जो जाय बद्री न ये कधी उदरी, जरी आला उदरी न होय दरिद्री. हे 4 धामाचं महात्म्य. आणि गंगासागर हे सगळ्यात महत्वाचे. आईला ज्ञान दिलं कपिल महामुनीनं आपल्या आईला. आणि आता देवहूतीनं आपल्या मुलाला कपिलाला प्रश्न विचारला. आता हे सांकेतिक ज्ञान आहे, ऐका. देवहूतीनं असा प्रश्न विचारला कपिला, तू मला ज्ञान देतोय? हो आई, मी तुला ज्ञान देतोय. मग सांग बरं कपिला, मनुष्य जन्मामध्ये असं म्हणतात की 84 लक्ष योनी फिरल्यानंतर हा देह मिळतो म्हणे. हो, मग 84 लक्ष योनी कोणकोणत्या? आता ऐका, 84 लक्ष योनी कोणकोणते? त्यानंतर देह मिळतो मानवाचा. कपिल महामुनीने सांगितलं, आई 20 लक्ष योनी पशु योनीप्रमाणे भोग आहेत. जरा गणित करा, तुमचा माझा आकडा एक आला पाहिजे. 20 लक्ष योनी पशु योनीप्रमाणे भोगे, 11 लक्ष किड्यांप्रमाणे भोगे, 10 लक्ष पक्ष्यांप्रमाणे भोगे. किती झाले? 9 लक्ष जलचर. जलचर म्हणजे पाण्यातले किडे, मगर, बेडूक, हे जलचरांप्रमाणे भोग 9 लक्ष. आणि 30 लक्ष झाडाप्रमाणे भोगे. जर काही पाप झाले असतील तर इत्यादी या योनीला जावं लागतं. किती झाले? 80. आणि त्यामध्ये 4 लक्ष मानवाप्रमाणे भोगे. बरोबर 84 लक्ष योनी पहा. म्हणून मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाने स्वतःचा उद्धार करून घ्यावा. उद्धार करण्यासाठी हीच ती मनुष्य योनी आहे. म्हणून साधू संत म्हणतात, सावध सावधान वाचे बोला राम नाम, सावध सावधान. सावधान.
वय झाले आता 40, चष्मा आला हा डोळ्यास, आमंत्रण गेले रोगास. 40च्या नंतर एक एक रोग व्हायला सुरुवात होते गणेशराव. 40च्या नंतर हात दुखतात, पाय दुखतात, हातापायाला गोळे येतात, उठता येत नाही, उठायला गेल्यानंतर पाय दुखतात. हे 40 नंतर चालू होतं. बरं घ्या अनुभव तुम्ही. 40च्या आत काहीच होत नाही, पण जसं जसं आपण 40ला टेकलो की मग उठताना जरा पायाला गोळेच येतात, मग चालताना जरा एकदम चालता येत नाही, पाय दुखतात, मग कानानं हळूहळू कमी ऐकू येतं, मग डोळ्यांना कमी दिसतं, मग चष्मा डोळ्याला लावा लागतो. आणि 50 पर्यंत गेलो तर वय झाले आता 50, 50ची वेळ आली, सुनबाई घरामध्ये आली आणि मंदिराची वाट दिसली. 50ची वेळ आली आणि सुनबाई घरात आली की मंदिरच बरं वाटतं घरापेक्षा. मग महाराजांनी 1 तास जरी कथा वाढवली ते जमती. मग एक काय 2-2 तास जरी वाढत जमती. अहो पूर्वी आम्ही 7 कथा करायचो, 7 तास. काकूला माहिती आहे, काकू समक्ष आहे. हाडकोमध्ये असताना 5-5, 6-6, 7-7 घंटे कथा चालायची आमची. पण गणेशराव आई समक्ष आहेत, त्याबरोबर त्यांनी बरोबर, कारण 5-5, 6-6 तास बोलायचो मी. पण आता तो स्टॅमिना नाही राहिला माझ्यात. आता 4 तासाच्या वर नाही बोलू शकत मी. कारण सांगण्याचा उद्देश असा की माणूस बोलून बोलून तर किती बोलणार आहे. तरुणपणी आपण 3-3, 4-4 भाकरी खायचो, आता खाऊन दाखवा. आता नाही जमत. म्हणून पसेल ते खावं, रुसेल ते न्यावं. जेवढं पसेल तेवढंच खाल्लं पाहिजे. परमार्थ इतका करा की कंटाळीपर्यंत परमार्थ करू नका. थोडीसच परमार्थ, पण प्रसन्न वदनम ध्यायेत, प्रसन्न चित्तानं परमार्थ असावा. कपिल महामुनी सांगतात, आई ही मनुष्य जन्मच असा आहे. 60 बुद्धी झाली नाठी, हाती घेऊन या काठी, मागे लागती कारटी. सावध सावधान 70ची पहा योजना. कसं माणसाचं आयुष्य वाढतं. 70ची पहा योजना, जवळ कोणीही बोलवे ना, कारण बोलले तरी ऐकू येईना. माणसाला ऐकू येत नाही 70ची जवळ गेल्यावर. आणि बाहेरच्या माणसाला तर फारच ऐका वाटतं. बोबड्या मुख्य माणसाला फार बोला वाटतं, आणि बाहेरच्या लोकांना फारच. तुम्हाला सांगतो, मध्यंतरी 2 बहिरे एकमेकाला भेटले. पहिला बहिरा दुसऱ्याला म्हणतो, कुठे चाललास? भागवत आला का? ते म्हणतो, हा भागवत आला. आता याला कळलं आणि त्याला वळण. जायचं दोघाला एकाच ठिकाणी. बाहेरच्या लोकांचं फार कठीण आहे. वय झाले आता 80, उघड्या पडल्या सर्व वेशी, बसे उघड्या नागड्या अंगानं, पण केले नाही कधी नामस्मरण. सावध सावधान वय झाले पूर्ण 90, कंठ करुणी सद्गद, पश्चाताप करी आता. माणसाला पश्चाताप 90ला गेल्यावर होतो. एवढं आयुष्य गेलं बोलता बोलता, पण नामस्मरण केलं नाही. एवढं आयुष्य गेलं पण काही दान धर्म केला नाही, हे नंतर कळतं. आणि 100 वर्षाचं वय झाल्यानंतर सगळे लोक वाट पाहतात. वय झाले पूर्ण 100, कधी लागतो याचा नंबर. स्वैरे धायरे सगळे मेंबर, बांधून बसलेत आपली कंबर. कशाला? उसळून न्यायला, दुसरं कशाला. म्हणून सावध सावधान. सावधान. मनुष्य जन्मच असा आहे की त्यामध्येच उद्धार होऊ शकतो. कपिल महामुनी आपल्या आईलाच ज्ञान सांगू लागले बरं. म्हणून देव ओळखा. ओळखिला देव संत कृपे जाणे, ओळखिला देव संत कृपे जाणे, ओळखिला देव संत कृपे जाणे. धन्य त्याची जननी काय वाणू, धन्य त्याची जननी काय वाणू, धन्य त्याची जननी काय वाणू, काय वाणू. ओळखिला देव संत कृपे जाणे, ओळखिला देव
संत कृपे जाणे ओळखिला देव संत कृपे जाणे झाला शेवट गोड आयुष्याचा झाला शेवट आयुष्याचा शेवट कसा व्हावा तो गोड व्हावा संताचं प्रमाणे झाला शेवट शेवट झाला शेवट गोड आयुष्याचा झाला शेवट गोड आयुष्याचा अमृताची वाचा अमृत बोले अमृताची वाचा अमृत बोले ओळखिला देव संत कृपे जाणे ओळखिला देव संत कृपे जाणे ओळखिला देव कृपे जाणे मनुष्य जन्मामध्ये देवाला ओळखा ईश्वर भक्ती करा देहाचं सार्थक करून घ्या हे कोण सांगते माहितीये का हे कपिल महामुनी देवाचा अवतार आहे पाचवा कपिल अवतार यांनी सांगितलं आईला आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आईनं प्रश्न विचारला कपिला या देहामध्ये श्रेष्ठ काय आहे रे कपिल महामुनी म्हणतात आई या देहामध्ये श्रेष्ठ आहे ती म्हणजे बुद्धी श्रेष्ठ आहे मध्यंतरी आपल्या देहातील अवयवांचं भांडण चाललेलं होतं डोळे म्हणत होते हाताला तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ पण हात म्हणतात डोळ्याला माणूस आंधळा जरी असला तरी चालतं जगतो पण जर हात जर नसतील तर खाणार काय आणि थापणार काय म्हणून डोळे म्हणतात हात म्हणतात डोळ्याला मी श्रेष्ठ डोळे म्हणतात हाताला मी श्रेष्ठ आता हाताचं डोळ्याचं भांडण ते पायानं पाहिलं आणि लगेच पाय म्हणतो हाताला तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ कारण पाय आहे म्हणून चालता येतं म्हणून मी श्रेष्ठ आता हे पायाचं बोलणं ऐकलं एकंदरीत दात म्हणतात तुमच्या सगळ्यांपेक्षा मी श्रेष्ठ जरी तुम्ही भाकरी तयार केली तरी पण बारीक करण्याचं काम माझ्याकडेच आहे ना आता ते शब्द ऐकले जिभीनं ती जीभ म्हणते तुमच्या सगळ्यांपेक्षा मी श्रेष्ठ कारण कोणता पदार्थ चांगला आहे एखादी भाजी खारट झाली ते ती सगळं काम माझ्याकडे आहे ना सांगण्याचं म्हणून जीभ म्हणते मी श्रेष्ठ दाताला म्हणते आता दात भांडू लागला दात म्हणतात हम 32 तू अकेली माय आम्ही 32 आहेत आणि तू एकटी आहेस जिभीला म्हणतात पण जीभ म्हणते जरा बात टेढ़ी करू तो 32 गिर जाए बोलता बोलता जर मी एखादा शब्द एखाद्या माणसाला जर आपण शिवी दिली नाही का 32 मोकळ करणार होती म्हणून जरा बात टेढ़ी करू तो 32 गिर जाए पण या देहामध्ये श्रेष्ठ काय आहे तर बुद्धी श्रेष्ठ आहे म्हणून विचार करून कार्य करा 3 प्रकार सांगितलेत सुविचार कुविचार निष्फळ विचार विचाराचे 3 प्रकार आहेत सुविचार म्हणजे तुमचं चांगलं हो आमचं चांगलं हो सगळ्यांचं चांगलं हो सुविचार कुविचार आमचं चांगलं हो तुमचं चांगलं होऊ नये त्याला कुविचार म्हणतात आणि निष्फळ विचार कारण नसताना विचार करणे त्याला निष्फळ विचार म्हणतात पहा कारण नसताना विचार करणे मध्यंतरी एक बाई माझ्याकडे आली तिनं मला प्रश्न विचारला म्हणे महाराज शिवरात्रीच्या दिवशी जर अमावस्या आली तर म्हणलं काकू शिवरात्री आणि अमावस्या काही फरक आहे का नाही ती शिवरात्री दिवशी अमावस्या कशी येईल नाही महाराज सांगा ना म्हणलं अहो काकू येत नसतात शिवरात्रीच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी शिवरात्री येईल कशी येत नसते नाही महाराज अमावस्येच्या दिवशी शिवरात्र आली तर म्हणलं येत नसते समजून समजून बेजार झालो मी एका बाईनं परत प्रश्न विचारला का हो महाराज रावणाला किती तोंड आहेत म्हणलं 10 मग सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर एका अंगावर कसं झोपत असेल तो मला ते पाहायला त्याच्या बेडरूम मध्ये गेलो नव्हतो मी
त्याचा जन्म कधीचा आणि माझा कधीचा, काही विचित्र प्रश्न. हे विचार कशामुळे येतात? रिकामं बसलो की असे विचार येतात. मला काही होणार तर नाही ना? रिकामं बसलेल्या लोकांना विचार, मला कोणता रोग होणार तर नाही ना? हार्ट फेल तर होणार नाही ना? मी मरणार तर नाही ना? हे रिकामं बसल्यानंतर डोक्यात विचार येत असतात. म्हणून रिकामा अर्धघडी राहू नको. माणसाने आपलं मन कुठल्या तरी कामामध्ये गुरफटून घ्यावं, म्हणजे वाईट विचार येत नसतात, रिकामे विचार येत नसतात. घरामध्ये कुठलं तरी काम पाहिजे, एखादं रॅकच काढायचं, तेच आवरायचं, ते वस्तू ठेवायच्या, ते पुसूनच घ्यायचं, काही ना काहीतरी काम. रिकामा अर्धघडी राहू नको. पक्वान्ने शाक भाज्या रुचिकर चटण्या रायती भात नाना. जे पदार्थ येत नसतील ते पदार्थ करावे. कार्य प्रस्ती करुणी चतुरता दाखवावी जनांना. चतुरता लोकांना दाखवावी. टोप्या कुंच्या शिवाव्या परकर अवघे सारुणी सर्व कामे. टेलरिंगचं काम करून छान टोप्या शिवून परकर शिवून बिझी राहो. द्यावा सद्बोध बालकाला. हे सगळं करून लेकरांना सद्बोध द्यावा. द्यावा सद्बोध बालकाला कधीच बसू नये बायकांनी रिकामे. रिकाम पण भेटलं की बसल्या बसल्या चुगल्या चालू होतात. त्यापेक्षा कामामध्ये राहावं. निष्फळ विचार ठेवून द्यावे बाजूला. सुविचार जवळ ठेवावे. या देहामध्ये श्रेष्ठ ती बुद्धी श्रेष्ठ आहे. आईनं प्रश्न विचारला कपिलाला, कपिला मग जप कसा करावा रे? कपिल महामुनी सांगतात, आई, ज्या देवावरती आपल्याला विश्वास आहे त्या देवाच्या समोर आसन टाका, हातामध्ये माळ घ्या, शक्यतो गोमुखी घ्या, गोमुखीमध्ये अशी माळ ठेवा, छान जप करा. जर गोमुखी नसेल तर हातात माळ घ्या, दिसू द्या माळ, काही बिघडत नाही. फक्त जप चालू असताना माळ जमिनीवर पडू देऊ नका. जप चालू असताना हातातली माळ जर जमिनीवर पडली तर केलेला जप जमिनीला जात असतो. म्हणून हातात माळ राहू द्यायची आणि छानपैकी जप करायचा. गोमुखी असली तर सगळ्यात उत्तम. गोमुखी अशा हातात ठेवायची आणि छानपैकी जप करायचा. अजूनही तुम्ही इस्कॉन मंदिरामध्ये जर गेलात तर ते सगळे तरुण वर्ग येतो, हातामध्ये माळ, ती छान गोमुखी, असा हात घातलेला त्या गोमुखीमध्ये जप चालू आहे. किती छान आहे. जप कधीही आणि कुठेही करता येतो. हरे रामा हरे कृष्णाचा किंवा श्रीराम जय राम जय जय राम जप कुठेही जमतो. इस्कॉन हा संप्रदाय कोणाचा आहे माहिती आहे का? इस्कॉन या संप्रदायामध्ये आधी जगद्गुरु तुकाराम महाराज होते. पहा, जगद्गुरु तुकाराम महाराजाचा हा इस्कॉन संप्रदाय होता. पण त्यानंतर त्यांनी इस्कॉन मधून ते वारकरी संप्रदायामध्ये आले. कारण इथे लहान मोठं कोणी नाही. वारकरी संप्रदायामध्ये सगळे जण सारखेच आहे. पण हातामध्ये छानपैकी माळ. आणि एवढंच सांगितलं तुकाराम महाराजांना, नाही जमलं तर वारकरी संप्रदायामधला सोपा मंत्र आहे त्याचा जप करा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सगळ्यांनी म्हणा जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय आ
कृष्ण हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सोपा मंत्र सांगितलेला आहे तो म्हणजे जय जय राम कृष्ण हरी. सोपा मंत्र. हातात माळ घ्या, गोमुखी घ्या, हात घाला, छान जप करा, पण जप शांत चित्तानं करा. जपाला बसल्यानंतर लक्ष विचलित होऊ देऊ नका. परवा एक म्हातारी जप करण्यासाठी बसली पहा, आणि जप चालू असताना प्रसंग असा झाला की जप चालू असताना म्हातारीचं लक्ष जपामध्ये होतं आणि सहज म्हातारीचं लक्ष एकंदरीत गॅसच्या वाट्याकडे गेलं आणि तिथं गॅसवर दूध ठेवलेलं होतं आणि तिथं बोक्या चढलेला होता. तिचा जप चालू होता आणि जप चालू असताना तिनं सहज त्या बोक्याकडे पाहिलं. हातामध्ये माळ होती. सुनबाईला आवाज दिला, हं हं. सुनबाईला काहीच कळलं ना काय. सुनबाई म्हणते, काय म्हणता सासूबाई? हं. तरी काहीच कळलं ना सुनबाईला, काय म्हणता काय तुम्ही सासूबाई? शेवटी जप चालू असताना म्हातारीला म्हणावं लागलं, बोक्या 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 बोक्या. दूध गेलं, पालथ झालं, बोक्या बोक्या बोक्या. बरं, बोक्या बोक्या म्हणून तर 2-4 म्हणी पाठीमागे सरले तिची. आपला गोपाल कृष्ण विचार करतो, नाव माझं चांगलं असताना हे कधी नामकरण झालं माझं? म्हणजे खऱ्या अर्थानं बोक्या बोक्या बोक्या. जप व्यवस्थित करा, चांगला जप करा. कपिल महामुनी सांगतात, आई मनुष्य जन्मामध्ये स्वतःचा उद्धार करून घ्यावा. कपिल महामुनीनं आईच्या डोक्यावर हात ठेवला, आईची सिद्धिदा नावाची नदी केली आणि कपिल महामुनी उत्तरेच्या दिशेला निघून गेले. अवतार कपिलांचा पूर्ण झाला. गोपाल कृष्ण भगवान की. आणि कपिल महामुनी या ठिकाणी निघून गेले. हा 5वा अवतार आहे देवाचा. मी तुम्हाला म्हटलं ना, पहिला अवतार सनक सनंदन सनातन सनत कुमार, दुसरा अवतार वराह अवतार, तिसरा अवतार नारद अवतार, चौथा अवतार नर नारायण अवतार, 5वा अवतार कपिल अवतार.